ताश के पत्तों से महल नहीं बनता, नदी को रोकने से समुंदर नहीं बनता। आगे बढ़ते रहो जिंदगी में हर पल, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। दर्शकों का सपोर्ट बहुत ही बेहतरीन है। इंडिया कप बैटरी एआई प्रेजेंट इंडिया कप 2025 महाराष्ट्र स्मार्ट नेट और महाराष्ट्र बी टॉप एडिक्ट के बीच आज के दिन का बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला। दर्शक काफी संख्या में मौजूद है। दर्शकों से खचाखच वाला स्टेडियम, मजा आएगा। महायोद्धा और मराठा पलटन के बीच मुकाबला। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं केतन मात्रे और उनके साथ ओमी केनी का प्रदर्शन भी बहुत ही बेहतरीन, शानदार बल्लेबाजी की है इस प्रतियोगिता में और कमाल का प्रदर्शन करते हुए रन बटोरे हैं। ओमकार केनी दूसरे पायदान पर हैं, 112 रन बनाए हैं, 186 का स्ट्राइक रेट है, हाईएस्ट स्कोर उनका 44। संजू कनुजे के बाद संदीप अगर दूसरे पायदान पर कौन है, सबसे बेहतरीन बल्लेबाजी किसने की है, वो ओमकार केनी। और संदीप यहाँ बल्लेबाज केतन मात्रे को फॉर्म में आना बहुत जरूरी, ये भी कमाल के खिलाड़ी हैं। सामने राजेश सोरटे गेंदबाजी करने के लिए तैयार, मजा आएगा इस मुकाबले में। और रायगढ़ की आवाज हमारे साथ जुड़ी हुई संदीप, जिन्होंने पहली पार में बहुत ही बढ़िया काम किया। इस टूर्नामेंट का जो सेमीफाइनल का मैच है उसका आंखों देखा हाल मराठी में आपने सुना है और अब जाकर मैं उनका दोबारा स्वागत करना चाहूंगा। थँक्यू सो मच प्रशांत सर। एक गोष्ट ज्याच्याबाबत आपण चर्चा केली की ओमी केणे या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं की एखाद्या खेळाडूमध्ये सातत्य असणं, त्या सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूवरती अलीकडच्या काळामध्ये सर्वाधिक बोली लागलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि मग त्यातलाच सर्वजण पसंत का करतात, कारण त्यांनी केलेली कामगिरी, एखादी मागची स्पर्धा कोणतीही घ्या, याच्या अगोदरच्या स्पर्धांमध्ये आपण काय कामगिरी केले, पण याच स्पर्धेमध्ये हाय बघा विहंगम दृश्य, या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्वरूप जे मैदान आज आपल्याला लाभलंय ना, त्याच्यासाठी या वेळेला आयोजकांना धन्यवाद द्यावे लागतील। 48 चेंडूत 117 धावा बनवायच्या आहेत, हे आव्हान सोपं नाहीये, पण हे आव्हान पार केलं जाऊ शकतं। 9 8 7 6 5 4 3 2 1 नेक्स्ट प्ले। पहिल्या षटकासाठी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून राजेश सोरटेला आज मैदानामध्ये गोलंदाजीसाठी या वेळेला मैदानामध्ये बोलवलंय। राजेश सोरटेकडे असलेला अनुभव आणि त्याची सारी चर्चा मुख्य गोलंदाज या नात्याने राजेश सोरटे आज मैदानामध्ये या ठिकाणी उतरलेला पाहायला मिळतोय आणि केतन मात्रेच्या समोर असे अनेक आव्हानं जरी आले तरी काल जी केतन मात्रेने फलंदाजी केली होती ना, त्याची ही चर्चा आपल्याला करावी लागेल, कारण केतन हा एक असा फलंदाज आहे ना प्रशांत सर की ज्याच्या समोर जितकं आव्हान तगडं तितकी फलंदाजी चांगली। जी आप बिल्कुल आपने सही कहा, चैलेंज होगा तो केतन मात्रे और निखर कर आते हैं। स्कोर 1 रन। दर्शकों की आवाज देखे, दर्शक जो ना इस वक्त तालियां छिटिया बजाना इन्होंने शुरू कर दिया है और क्या प्रसन्न माहौल, अद्भुत नजर आप जैक्सन के मैदान पर देख रहे हैं। राजेश सोरटे के पहली गेंद पर बल्लेबाज केतन मात्रे ने अपना खाता खोला। केतन मात्रे ऑन मार्क, स्कोर 1 पर नन। लक्ष असेल ओमी केणेच्या त्या प्रभावी कामगिरीकडे, कारण ओमी केणे विरुद्ध राजेश सोरटे हे सुद्धा द्वंद्व तेवढंच इंटरेस्टिंग असेल मित्रांनो। ओमी केणेने यावेळेला चेंडू खेळलाय कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, चेंडू हवे क्षेत्ररक्षकाच्या हातात, भूषण गोळे झेल टिपतोय, क्रिकॉन प्रेझेंटिंग पहिला फलंदाज बाद। फिलहाल राजेश सोरटे विकेट टेकर गेंदबाज को बताते हुए इनफॉर्म बैटर ओमी केनी का बहुत ही महत्वपूर्ण विकेट और बहुत अच्छी लाइन। एक्शन रिप्ले देखें आपके स्क्रीन पर टेनिस क्रिकेट .in द्वारा। स्कोर 1 रन 1 विकेट के नुकसान पर। राजेश सोरटे गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, टप्पा खाने के बाद थोड़ा बाहर की तरफ निकल रही थी और कवर के ऊपर से गेंद को खेलना चाहते थे। गेंद के नीचे खिलाड़ी
और भूषण ने बहुत ही शानदार कैच नपका, पहला ब्रेक थ्रू दिलाया गया, क्रिक ऑन विकेट। और अब जाकर मंत्र आएगा बल्लेबाजों के लिए, क्रिकेट दो थ्रो, विकेट नहीं खोना, पहला विकेट आपने जल्दी खो दिया है। नवीन फलंदाज किरण पवार मैदानामध्ये जाताना प्रेक्षकांना जी अपेक्षा होती ती अपेक्षा या वेळेला मैदानामध्ये गोलंदाज राजेश शोरटे पूर्ण करतोय आणि प्रेक्षक याच आशेने मैदानामध्ये आलेले असताना आज गुजरातच्या या मैदानामध्ये जेव्हा इंडिया कपचं तिसरं पर्व सुरू आहे त्यावेळेला गुजरातचा संघ मैदानामध्ये असो किंवा नसो फरक पडत नाहीये। इंडिया कप मधला तो प्रत्येक खेळाडू भारताला रिप्रेझेंट करतोय आणि त्याच्यामुळे त्याची प्रभावी कामगिरी, कारण संपूर्ण जगतामध्ये टेनिस जगतामध्ये ज्या खेळाडूंनी आपला दबदबा दरारा निर्माण केलेला आहे असे खेळाडू जेव्हा आज या मैदानामध्ये आलेले आहेत ना तेव्हा त्यांचा खेळ पाहण्यासाठी आपण जाऊया, त्यांच्या खेळामधला तो आविष्कार आपण अनुभवूया आणि त्याचा आनंद लुटूया। हे सारे प्रेक्षक वर्ग tenniscricket.in चे सर्व अर्थातच आमचे कॅमेरामन त्या ठिकाणी कैद करतात आणि या आनंदामध्ये सहभागी सुद्धा होत आहेत। प्रत्येक प्रेक्षकाच्या चेहऱ्यावरती आज एक वेगळा आनंद आहे। स्पर्धेचा अंतिम दिवस आणि त्याच वेळेला प्रत्येकाला ते थोडासा होप सुद्धा देतात, प्रत्येकाचा एक वेगळा खेळाडू सुद्धा आहे। मगाशी सुद्धा आपण पाहिलं होतं फरदीन काझीचे काही पोस्टर्स घेऊन मैदानामध्ये आलेले प्रेक्षक पाहिले होते। आज हे संपूर्णपणे प्रेक्षकाची जी ऊर्जा मैदानामध्ये खेळाडूंना मिळालेली ना ती सुद्धा तेवढीच कमालीची आहे, कारण ही एनर्जी फार महत्त्वाची असतं। त्या ऊर्जेने सारे प्रभावीपणे कामगिरी करण्यासाठी आसूसलेले सुद्धा असतात। पण आपण राजेश शोरटेच्या गोलंदाजीवर बोलावं लागेल, कारण मैदानामध्ये याच राजेश शोरटेने आतापर्यंत आपल्या लेग कटर ऑफ कटर दोन्ही प्रकारे चेंडू टर्न करण्याची क्षमता, ज्याचा उल्लेख मगाशी हरीश सरांनी फार छान पद्धतीने केला होता। ज्या गोलंदाजाकडे आहे ना ते गोलंदाज मैदानामध्ये सातत्याने प्रभावी कामगिरी करू शकतात आणि अशामुळे राजेश शोरटे हा योगेश पेणकरचा नंबर 1 ऑप्शन्स आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे मगाशी क्षेत्रव्यूह सुद्धा आपण पाहिला होता ना कसा लावला होता की डीप कव्हरला ऑलरेडी क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला होता। हा एक व्ह्यू नीतीचा प्लॅन होता। मोठा मासा जर जाळ्यात फसवायचा असेल ना तर त्यासाठी रणनीती सुद्धा आखावी लागतं। केतन यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू वेगाने त्याच्या शरीरवेधी ज्याला गोलंदाजी मराठी परिभाषेमध्ये म्हटलं जातं ना तशी सुद्धा केली जातं। प्री डिटरमाइंड फटके येवो किंवा न येवो, हे बघा इथे सुद्धा IPL अर्थातच टेनिस क्रिकेटचं IPL म्हणून जर पाहायचं असेल तर इंडिया कप कडे सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि इंडिया कप हे टेनिस क्रिकेटचं IPL आहे म्हणून या ठिकाणी पोस्टर घेऊन प्रेक्षक या ठिकाणी त्या स्पर्धेचा आनंद लुटतायत। राजेश शोरटे आता मात्र या वेळेला मैदानामध्ये थोडासा भरकटताना पाहायला मिळाला, पण हे होणार कारण मैदानात केतन समोर आहे। केतनकडे ती ताकद आहे, तो आविष्कार मैदानामध्ये घेऊन त्या पद्धतीने तो फलंदाजी करत असतो। राजेश शोरटे मात्र सातत्याने चेंडू फिरवताना पाहायला मिळालेला आहे। खेळपट्टीवरती बाउन्स बघितला ना की राजेश शोरटे मला वाटतं ना की माहेरी गेल्यानंतर जो एखाद्या पत्नीला आनंद होत असतो ना तशा पद्धतीचा स्त्रीला आनंद होत असतो तसा आनंद राजेश शोरटेला झाला असा। Battery.ai प्रेझेंटिंग पहिल्या या ठिकाणी षटकाची सांगता झाली आणि आपले स्पॉन्सर मुख्य प्रायोजक या ठिकाणी Battery.ai आणि त्याच वेळेला ही जी चार्ज झालेली ऊर्जा आहे ना त्या पद्धतीने आपले टायटल स्पॉन्सर जे या स्पर्धेचे लाभलेत तशीच ऊर्जा आज मैदानात अनुभवायला मिळते। संदीप मेरी निगाह गेट के ऊपर है, जहाँ से मैं देख रहा हूँ दर्शक अंदर आ रहे हैं, अभी भी दर्शक मैदान के अंदर आ रहे हैं। मैदान के अंदर दर्शकों के लिए अब बैठने के लिए जगह नहीं है और दर्शकों से बिल्कुल खचाखच भरा ये ग्राउंड है। सावली क्रिएशन, सावली पार्टनर विद वन ऑफ द टॉप सावली स्पोर्ट ब्रांड इन इंडिया। और ये दर्शक देखें, ये क्रिकेट के दीवाने हैं। आपके पास वो थाली है और सारी चीजें वहां मौजूद है लेकिन उसमें नमक नहीं है तो मजा नहीं। इतना बड़ा टूर्नामेंट है, बहुत सब कुछ अच्छा चल रहा है, सारे तारे सितारे यहाँ मौजूद है, पूरे भारत के बड़े बड़े खिलाड़ी आए हैं और इतना बड़ा टूर्नामेंट है, अगर दर्शक नहीं तो मजा नहीं है। तो दर्शकों के बिना यह टूर्नामेंट अधूरा है। बहुत ही शानदार अब जाकर बैटिंग बाउंड्री का इशारा किया गया, दर्शकों का सपोर्ट कमाल का है। किरण पवार इस वक्त स्ट्राइकर इन पर, गेंदबाजी में गेंदबाज अपने बोरिंग मार्ग पर आशीष मेहरुल, प्रदर्शन बहुत बढ़िया रहा था। दूसरे संस्करण में हैट्रिक प्राप्त करने वाले गेंदबाज है, लगातार 4 विकेट चटकाए थे आशीष मेहरुल ने। दिवस आजचा आपला असावा अशी दोन्ही खेळाडूंकडून अर्थातच अपेक्षा असेल। किरण पवारच्या बॅटमधून फटका उडालाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय। हा प्रयत्न या वेळेला मात्र थोड्या अंशी कमी पडलेला पाहायला मिळाला भूषणचा आणि अशा प्रकारे फार कमी वेळेला घडतं मैदानामध्ये, पण जे काही आज घडले त्याच्यावरती आशिष नक्की खुश नसणार आहे, कारण त्याला माहिती आहे की ही जी संधी निर्माण केली होती
व्यक्ती बघा, क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स. किरण पवार मैदानामध्ये अशा प्रकारच्या फटक्यांसाठी ओळखला जातो. कव्हरला क्षेत्ररक्षक नव्हता, डीप कव्हरला हे त्याने पाहिलं आणि त्या पद्धतीने तो फटका सुद्धा मैदानामध्ये एक्झिक्यूट केला, पण फार धावा आल्या नाही, बचावलाय. याच्यासाठी थोड्या अंशी का होईना स्वतःला नशीबवान नक्की म्हणेल. आशिष मेहरोलने चेंडू फिरवलाय, हवेत आहे आणि बिग विकेट, क्रिकॉन विकेट यावेळेला मिळते. क्रिकेट के दीवाने इस वक्त बिल्कुल आप देख रहे हैं, बहुत खुश है. एक तरफ आशीष मेहरोल अपने रोल को अदा करते हुए, एक्शन रिप्ले देखे, बहुत बढ़िया गेंदबाजी, टप्पा खाने के बाद इस बार उछाल था, गेंद बाहर की तरफ निकल रही थी. ऑन साइड पर खेलना चाहते थे केतन मात्रे, बल्ले का बाहरी किनारा और विकेट कीपर है योगेश पेडकर ने बहुत ही शानदार कैच लपका. गेम मोड इज ऑन, विकेट बिल्कुल है क्रिकॉन विकेट. और आशीष मेहरोल इसीलिए जाने जाते हैं, शानदार गेंदबाजी. और संदीप देखिए, टिप्पा बिल्कुल आप देख सकते हैं ऑफ स्टंप के बाहर रखा गया था और उसका फायदा मिला. सटीक लाइन पर गेंदबाजी करते हुए सबसे बड़ी मछली जाल में फंसी है. केतन बैक टू द पवन चले गए आणि विकेटच्या शोधामध्ये ते नक्की होते. आणि म्हणून कर्णधार योगेश पेडकरला याच्यासाठी 10 आउट ऑफ 10 का द्यावे, 10 पैकी 10 गुण का द्यावे, तर त्याच्या मागे कारण आहे की पहिले दोन्ही पर्याय तो जे गोलंदाजीसाठी मैदानामध्ये त्याने वापरले ना. बघा, आता फलंदाजीसाठी प्रथमेश आहे, किरण त्याच्या समवेत आहे. किरण मैदानामध्ये चांगले फटके खेळू शकतो, प्रथमेशकडे ते कौशल्य आहे, डावखुरा फलंदाज आहे, अनेक वेळेला त्याने क्रायसिस मॅन म्हणून ती भूमिका बजावलेली आहे. आणि मग संकटमोचक हे नाव आपल्या समोर जर आलंय ना, तर त्या पद्धतीने गणपती बाप्पा मोरया म्हणत महाराष्ट्राच्या या संघासाठी धावून जाणारी कामगिरी प्रथमेशला करावी लागेल. कारण प्रथम वंदन या वेळेला मैदानामध्ये केवळ चौकार आणि षटकाराच्या रूपाने नाही, तर विकेट मैदानामध्ये ठेवून सुद्धा करावं लागेल. और संदीप देखे, इस वक्त महाराष्ट्र स्मार्टनेट की टीम बीच मैदान पर बल्लेबाजी कर रही है और इनका टैगलाइन क्या है, महायोद्धा. तो भाई आपको लड़ना पड़ेगा बीच मैदान पर. पण प्रथमेशचं स्वागत सुद्धा आपण पाहतोय ना की खोलवर टप्प्याच्या चेंडूने केलं जात आहे. आशिष मेहरोलने जी आज वैविध्यता दाखवलंय ना, त्याचं कौतुक करावं लागेल. कारण आशिष मेहरोल आतापर्यंत मागच्या सामन्यामध्ये तो थोडा वेगवान गोलंदाजी करायला गेला आणि त्याच्यामुळे तो कालचा दिवस थोडासा विसरूया किंवा त्यावेळेला ती कामगिरी जाऊया. पण आज एका नव्या दमाने मैदानामध्ये जेव्हा गोलंदाजीला आपण आलोय, त्यावेळेला ती प्रभावी कामगिरी करण्यासाठी वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशी करायची त्याचं उत्तम उदाहरण त्याने पेश केलेला पाहायला मिळाला. याही वेळेला चेंडू फिरवताना पाहायला मिळाला होता आणि बरोबर पुढ्यात टाकला चेंडू, पण तो बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. गोलंदाजासाठी या वेळेला जे काही आराखडे आहेत ते त्याने स्वतःचे बांधलेत, पण फलंदाजाच्या विरुद्ध चाली कशा रचायच्या आणि प्रतिस्पर्ध्याला गारद कसं करायचं त्याचं उत्तम उदाहरण आज आशिष मेहरोलच्या या षटकामध्ये आपण अनुभवतोय. या षटकात केवळ 1 धाव आतापर्यंत त्याने 2 धावा त्याने खर्च केल्यात. याही वेळेला चेंडू फिरवताना पाहायला मिळालेला आहे. फिरकीच्या जाळापुढे अनेक वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये भले भले फलंदाज फसताना आपण अनुभवलेले आहेत आणि आज सुद्धा मैदानामध्ये आपण पाहतोय राजेश सोरटेच्या त्यांनी जी पावलं मैदानामध्ये टाकली होती त्याच पावलांवरती पाऊल टाकताना आशिष मेहरोल सुद्धा मैदानामध्ये अनुभवायला मिळालाय. पण काही वेळेला अनेक सारे प्रयोगांमध्ये आपण जात असतो आणि त्या प्रयोगांमध्ये थोड्या अंशी का होईना फसगत सुद्धा होत असते, हे माहिती आहे. पण किरणला सुद्धा माहिती आहे, थोडं शांत संयमी विचार करावा लागेल. चला ठीक आहे, 2 फलंदाज बाद झालेत, कुठून तरी मैदानामध्ये ती सुरुवात करावी लागेल. असे अनेक सामने त्याने त्याच्या संघाला जिंकून दिलेले आहेत. त्या जोरावरती या वेळेला मैदानामध्ये खेळण्याची कामगिरी आहे. किरणच्या बॅटमधून मोठा फटका येतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, महेशचा कॅच ऑफ द नाईट. वाव, बहुत बड़ा झटका लगा है, इंपॉर्टेंट मुकाबला है. और देखिए क्या फील्डिंग है, उच्च कोटि की फील्डिंग. ये दर्शक जो है ना बिल्कुल भोपू बजा रहे हैं और गेंदबाज जो है ना बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन आशीष मेहरोल द्वारा. एक्शन रिप्ले में देखे, बहुत क्रुशियल विकेट है और जो फील्डिंग हुई इसके बारे में भी चर्चा हो जाएगी. आशीष मेहरोल की गेंद और ऑन साइड पर लॉन्ग क्षेत्र में खेलना चाहते मैदान पर खिलाड़ी है, पीछे भाग के आए और पीछे भाग के आके वो कैच में पकड़ा इतना आसान नहीं है, लेकिन असंभव को संभव करना कोई मैच से. और ये सेलिब्रेशन आशीष मेहरोल का सेलिब्रेशन है. इंडिया कप में संदीप भाई ने इनको देखा है, निखर कर आते हैं, असरदार गेंदबाजी करते हैं, कारगर साबित होते हैं, जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं. तुम्हाला अशा प्रकारची कामगिरी करावी लागते की जर तुम्ही
प्रतिस्पर्धी तुमचा तेवढ्या ताकदीचा असेल ना तर तुम्ही किती सर्वोत्तम कामगिरी करू शकता ते मैदानामध्ये तुम्ही जेव्हा दाखवताना तेव्हा तुमच्या समोर ती एक रेटिंग अलीकडच्या काळामध्ये म्हणतो ना आपण 3 स्टार रेटिंग 5 स्टार रेटिंग तशा पद्धतीची रेटिंग आपण त्या गोलंदाजाच्या रूपाने यावेळेला आशिष मेरोलला करू शकतो. पण प्रेक्षकांमध्ये जो अर्थातच आज एक वेगळा स्वॅग पाहायला मिळाला ना त्याचं कौतुक झालं पाहिजे. कारण आज बसायला जागा मिळत नाहीये अशा पद्धतीने प्रेक्षकांमध्ये तुडुंब गर्दी आहे. महाराष्ट्राचा सामना आहे. दोन्ही महाराष्ट्राचे संघ एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. 116 धावा तब्बल चेस करायच्या आहेत आणि अशा वेळेला मैदानामध्ये जो दडपण दबाव निर्माण केला पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजीने तो दबाव या वेळेला मैदानामध्ये झुगारून लावावा लागेल. या कारणास्तव मैदानामध्ये प्रथमेशला तरी थोडी जबाबदारी घ्यावी लागेल. बंटी बद्रिकेला मैदानामध्ये घ्यावी लागेल. पण मग योगेशने म्हटलं ठीक आहे चला आता 3 फलंदाज मैदानामधून परतलेत लवकरच तर अशा वेळेला ते दडपण दबाव अजून थोडा मैदानामध्ये वाढूया. बघा क्रिकेटमध्ये या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये एक सॉर्ट अनालिसिस नावाचा मॅनेजमेंटमध्ये प्रकार असतो. हा सॉर्ट अनालिसिस काय म्हणतो की स्ट्रेंथ काय आहे, विकनेस कोणते आहेत, अपॉर्च्युनिटीज काय आहेत, थ्रेट्स काय आहेत, त्यानुसार तुम्हाला तुमचा मॅनेजमेंटमधला तो अनालिसिस फायद्याचा पडू शकतो. क्रिकेटमध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये हे अनालिसिस केले जातात ज्यामुळे अर्थातच tenniscricket.in ही पहिली वाहिनी ज्या वेळेला यूट्यूबच्या द्वारे प्रक्षेपण करायला लागली त्यानंतर या सर्व खेळाडूंसाठी ही दारे उघडी झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि मग अशा पद्धतीने फलंदाजाला कोणत्या प्रकारे गोलंदाजी करायची, कोणत्या फलंदाजाचे कमकुवत दुवे काय आहेत, कोणत्या फलंदाजाला नक्की कोणत्या स्ट्रॉंग झोनमध्ये जर गोलंदाजी केली तर तो अधिक आपल्यावरती स्ट्रॉंग झोनने मारा करू शकतो. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो आणि मग त्याला खऱ्या अर्थानं दर्जेदार क्रिकेट जे आपण म्हणतो ना ते अशा रूपाने इंडिया कपमध्ये अवतरलेलं पाहायला मिळतं. 3 गडी बाद 7 तिसरं षटक सुरू असताना पाहायला मिळालंय. प्रज्योत अंबिरे वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय पण कधी कधी असं म्हणतो ना की वेगावरती सर नियंत्रण असणं फार महत्वाचं. जी हाँ बिल्कुल आपने सही कहा. लेकिन क्या कठोर के साथ गेंदबाजी करने पर प्रज्योत अंबिरे आउट ऑफ स्टंप वाइड यॉर्कर. बल्लेबाज बंटी ज्यादा नहीं समझ पाए, गेंद को नहीं पढ़ पा रहे. लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन वरुण एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे द्वारा. बंटी बद्रिकेने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये आपल्या बॅटिंगचा जलवा मैदानामध्ये दाखवलेला आहे पण आज प्रज्योत अंबिरे नावाचं जे काही वादळ मैदानासमोर आहे आणि विशेषतः ज्या ताकदीने तो गोलंदाजी करतोय. बघा अनेक वेळेला गोलंदाजी करत असता 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 गडी बाद 8 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेशकडून ती अपेक्षा असेल की या संघामध्ये थोड्या अंशी का होईना आपल्याला प्रथमेशकडून ती अपेक्षा असेल की त्या संघा जेव्हा 116 धावा बनवायच्या आहेत तेव्हा त्याने ती जबाबदारी घेतली पाहिजे. पण योगेश पेंडकरने मैदानामध्ये पहिले 2 ऑप्शन थोडे फिरकीपटूंचे किंवा त्याच वेळेला वेगात चेंडू टर्न करणारे गोलंदाज बोलवले. या खेळपट्टीवरचा बाउन्स अनुभवला होता आणि मग तिसऱ्या पंचांकडे या वेळेला जेव्हा निर्णय गेलाय त्यावेळेला तो निर्णय येईल पण तोपर्यंत आपण वाट बघूया. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की इथे प्रज्योत अंबिरेने सुद्धा मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांचा आज छानसा होमवर्क केलेला पाहायला मिळालाय आणि त्याच्यामुळे वेगात गोलंदाजी करायची पण प्रतिस्पर्धी संघाला कळून द्यायचं नाही की नक्की या वेळेला तो मिडल स्टंपवरती चेंडू करायचा, आउट ऑफ द ऑफ स्टंप करायचा. अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करणारे फार कमी गोलंदाज अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतात. खूप वेळेला रील्सच्या बनवण्याच्या नादामध्ये आपण यॉर्कर लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो परंतु क्रिकेटमध्ये गोलंदाजीमध्ये असणारं वैविध्य ज्याच्याबाबत हरीश सरांनी फार छानसं वर्णन केलेलं आहे की जी फ्रूट सलाड बॉलिंग ज्याचा उल्लेख आम्ही पहिल्या सत्रामध्ये केला तशा प्रकारची गोलंदाजी जर अनुभवायला मिळाली ना तर तुम्ही उत्तम गोलंदाज चे सर्वोत्तम गोलंदाज होऊ शकता. त्याला इंग्रजीमध्ये बघा पूर्वी इंग्रजी भाषेमध्ये एक डिग्रीचा प्रकार असायचा गुड बेटर बेस्ट. तर तसं तुम्ही असणं फार आवश्यक असतं ना की काल तुम्ही चांगला होतात, आज तुम्ही उत्तम असाल पण उद्या तुम्ही सर्वोत्तम कसे असाल त्याच्यासाठी तुम्हाला लढावं लागेल. आणि उपांत्य फेरीचा सामना हेच तर शिकवतो आपल्याला की आत्तापर्यंत आपण जिंकत आलेलो आहोत, आत्तापर्यंत आपण चांगली कामगिरी करत आलेलो आहोत पण त्याच वेळेला थोडं व्हॅल्यू ॲडिशन कामगिरी करावी लागेल. नो बॉलचा या वेळेला अर्थातच रिव्ह्यू चेक करण्यात येतोय. पंचांकडून निर्णय येईल आणि तो निर्णय आल्यानंतर अर्थातच पुढे धाव फलकावरती ज्या धावा 117 धावा चेस करायच्या आहेत ना त्याच्याबाबत नक्की चर्चा होईल. पण कोणीतरी ती जबाबदारी घ्यावी लागतं. प्रशांत सर इथे कोण जबाबदारी घेणार? जिम्मेदारी उठानी पड़ेगी. एक इम्पोर्टेंट ये खेल है. नो बॉल का इशारा
ओवर स्टेप किया था प्रज्योत अंबीर ने, तो अब जाकर इंडिया कप 2025 पिक्चर है सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट, दे घुमा के खेलने का मौका मिलेगा। संदीप ये बहुत बड़ा अवसर है, पहले 2 ओवर में रन बने हैं, तो इस ओवर में एक बार फिर गेयर चेंज करने का समय आ गया। संघर्ष आपने बहुत किया है बीच मैदान पर। फ्री हिटची संधी होती, त्या संधीचा लाभ या वेळेला उठवण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय आणि या प्रकारच्या कमिटमेंटची गरज आज मैदानामध्ये आहे। ती महाराष्ट्र वी टर्फॅटिक संघाला सुद्धा ती त्याने उत्तमरित्या मैदानामध्ये पेश केलंय। बघा फटका अतिशय जबरदस्त आहे। कव्हर्स मध्ये या वेळेला क्षेत्ररक्षक नव्हता, एक्स्ट्रा कव्हर मध्ये बंटी बद्रिके त्या क्षेत्रामध्ये अफलातून ताकदीने फटके खेळतो, पण आशीष मेरुल और फरदीन काजी दोनों ने बहुत ही बेहतरीन काम किया और रिले फील्डिंग, बहुत बेहतरीन रिले फील्डिंग में स्कोर 10-3 विकेट के नुकसान पर। प्रज्योत अंबिरे आज भरपूर साऱ्या अपेक्षा घेऊन मैदानामध्ये उतरलाय आणि त्या अपेक्षांची पूर्तता मैदानामध्ये करतोय की तुम्ही कोणत्याही प्रकारे फटके खेळा, सरळ बॅटने खेळा, ड्राइव्ह्स लगावा, कट मारा किंवा त्याच वेळेला मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला चारी मुंड्या चीत करण्यासाठी डान्सिंग डाऊन द विकेट या सगळे काही प्रयोग जरी केलेत मैदानामध्ये तरी त्या प्रयोगांवरती तोड माझ्याकडे आहे हे प्रज्योत अंबिरे मैदानावरती दाखवून देतोय। आणि त्याच्यामुळे प्रथमेशला आता मात्र लक्षात आलंय की थोडा उशिका होईना, चला या षटकाची आता हळूहळू का होईना सांगतेकडे आपण जातोय, तर मग इथं त्याच पद्धतीने मंत्र बोलूया की मैदानात एक एक धावा का होईना थोडंसं धावफलक हलतं ठेवण्याचं काम करूया, पण हे परवडणार का? कारण आता अद्यापर्यंत तिसरं षटक संपत आलंय जवळजवळ आणि 11 धावा लागल्यात। 117 चेस करत असताना जर 11 धावा आलेल्या आहेत तर अशा वेळेला अवघड परिस्थिती मात्र निर्माण केलेली आहे महाराष्ट्र स्मार्ट नेट संघाची, ती महाराष्ट्र बी टर्फ ॲडिक्ट या संघाने। बंटी बद्रिके यावेळेला थोडा चार्ज आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याला माहिती आहे की आतापर्यंत ही जे फटके आहेत ना केवळ चौकार आणि षटकारांच्या रूपाने ज्या धावा येणार आहेत ना त्याच आपल्या संघासाठी महत्त्वाच्या ठरतील, पण अजूनही 5 षटकं येणं बाकी आहे। बघा 8 षटकांमध्ये तुम्ही काही लगेच अंदाजा बांधू शकत नाही। धावफलकावरती पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय, 12 धावा आलेल्या आहेत, अजूनही तुम्हाला येणाऱ्या पुढच्या 5 षटकांमध्ये battery.ai हे अर्थातच जेव्हा टायटल स्पॉन्सर्स आहेत त्याप्रमाणे तुम्हाला चार्ज व्हावं लागेल, मैदानामध्ये त्या प्रकारची ती कामगिरी करावी लागेल। या संदीप इंपॉर्टेंट मैच है, साउली क्रिएशन जो हमारे बकेट के पार्टनर है, साउली पार्टनर विथ वन ऑफ द टॉप साउली स्पोर्ट ब्रांड इन इंडिया। उसके साथ अगर देखें तो जो मैच के बारे में चर्चा की जाए तो पहले 3 ओवर में गेंदबाजों को बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजों का अच्छा प्रदर्शन रहा, बल्लेबाजों को डोमिनेट किया गया। टाइम ट्रेवल your next trip start with and enroll our new design variety और in association with चेन्नई सिंघम। बहुत क्रुशियल मुकाबला इस प्रतियोगिता का है, इसमें कोई संदेह नहीं है। आशीष मेरुल गेंदबाजी करने के लिए तैयार। चार्ज व्हावं लागेल अशी अपेक्षा नक्की होती, पण या अपेक्षेमध्ये आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा आशिष मेहरोल चार्ज झालाय। त्रिकोण विकेट बेहतरीन गेंदबाजी बीच मैदान पर आशीष मेहरोल का कमाल और तीखी गेंदबाजी कर रहे। बंटी कुछ अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए, देखिए निराश है, हताश है ये दर्शक दीर्घ में दर्शक। जब विकेट गिर रहे तब इनकी आवाज आ रही है, भोपू का आवाज आ रहा है। अब विकेट गिर गया, देखिए किस तरह से टेनिस क्रिकेट .in पर क्रुशियल विकेट है, क्रिकेट विकेट। इंडिया कप 2025 तीसरा संस्करण और इस बार हवा में गेंद तारामंडल में थी, गेंद के नीचे खिलाड़ी बहुत ही बेहतरीन कैच और महेश नानगुड ने शानदार कैच पकड़ा। खिलाड़ी बन गए इस वक्त बहुत बढ़िया तरीके से सतर्क सावधान और अपोनेंट टीम का हुआ नुकसान। इस वक्त बल्लेबाज बिल्कुल परेशान और असरदार सरदार बने हैं गेंदबाज। अब आशीष मेहरोल की गेंदबाजी 3 रन और 3 विकेट 3 शिकार, व्हाट ओवर और क्या गेंदबाजी की है। अमित नायक के पास काबिलियत है, प्रथमेश बल्लेबाजी कर सकते संदीप, लेकिन दबाव अग्नि परीक्षा बल्लेबाजों के बीच मैदान पर। दोन्ही रायगडचे खेळाडू आहेत आणि त्याच्यामुळे समोर सुद्धा रायगडचाच गोलंदाज असेल, रायगडचा कर्णधार समोर असेल तर त्याला सुद्धा माहिती आहे कशी कामगिरी करायची। पण आज मास्टर माइंड योगेश पेडकर सुद्धा आपण अनुभवला की मैदानामध्ये केवळ स्वतः फलंदाजी करून मैदानामध्ये आपल्या संघ सहकाऱ्यांचा आत्मविश्वास नाही वाढवायचा, तर गोलंदाजीमध्ये केलेले बदल असतील, आपल्या भरोशाच्या गोलंदाजांवरती
दाखवलेला विश्वास असेल. या वेळेला मात्र आल्या आल्या एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. अमित नाईकच्या बॅट मधून निघालेला battery.ai प्रेझेंटिंग चक्का. ओह क्या शॉट था ये, बल्ले के बीचों बीच खेल दिया, इस बार थोड़ा सा रूम मिला और उसका फायदा उठाया. टप्पा खाते उछाल मिला था, बैक पर तैयार थे, बल्ले के बीचों बीच खेल दिया, गेंद कमर बॉडी लाइन के बाहर चली गई. 6 रनों के लिए मच नीडेड 6. या प्रकारची बॅटिंग करणं गरजेचं आहे. पण आशिष मेरोल म्हणत असावं की ठीक आहे, एखादा फटका येणार, अशा प्रकारे मैदानामध्ये सिच्युएशनला आपल्याला वारंवार सामोरं जावं लागत असतं. पण मगाशी ज्याचा उल्लेख हरीश सरांनी केला होता की मॅन ऑफ द सिरीज म्हणून किंवा त्याच वेळेला सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून अमित नाईकला जे अर्थातच किताब मिळालेले आहेत आणि त्या पारितोषिकांची चर्चा करताना आपण सहज म्हणालो की ते मग 27 जर कूलर मिळाले असतील तर ती शांत आणि संयमी इनिंग आता मैदानामध्ये दाखवावी लागेल, पण बॅट उद्धट ठेवावी लागेल. आणि अशा वेळेला एक्स्ट्राच्या स्वरूपात जर धावा येत असतील तर त्या येत आहेत, ठीक आहे म्हणायचं, पण बॅटच्या रूपाने उद्धट स्वरूपामध्ये जर उत्तरं येत असतील तर ते त्याच्या संघासाठी नक्कीच चांगलं असेल. पण ही जर चांगली सुरुवात असेल तर त्याच पद्धतीने शेवट गोड व्हावा ही जी अपेक्षा आहे ना, त्याला कशा पद्धतीने उत्तर द्यावं हे अमित नाईकने आता मैदानामध्ये सुरू केलंय. आणि त्याच्या बॅट मधून निघालेला हा सावली क्रिएशन प्रेझेंटिंग चौकार. क्या बात है, गजब की बल्लेबाजी इस वक्त अमित नाइक द्वारा. देर से आएंगे पर एक बार भी तूफान को साथ लेके आएंगे अमित नाइक. टप्पा खाने के बाद उछालता बैकफुट चले गए, गेंद को हुक किया और 4 रन को बुक किया. शॉट चाबुक बल्लेबाजी जापुक जुपुक जरूरत है इस तरह के स्ट्रोक खेलने की. अमित नाइक कर सकते हैं, काबिलियत है, क्षमता है. एक बार फिर अंडर प्रेशर अच्छी बल्लेबाजी करना इनको आता है. लाजवाब बल्लेबाजी कर रहे हैं. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. आणि जर अमित नाईक मैदानामध्ये या प्रकारे पवित्र घेत असेल तर खऱ्या अर्थानं ती गरज आहे. संघाची ती जबाबदारी घेणं फार महत्वाचं होतं. ती जबाबदारी पूर्णवाला खेळ जेव्हा मैदानामध्ये आपण पाहतो, अनुभवतो, त्यावेळेला त्याचं कौतुक अनेक स्तरातून होत असताना पाहायला मिळतं. पण आज एक गोष्ट मात्र नक्की आहे की कोणत्याही गोलंदाजाच्या विरुद्ध जरी फलंदाजाने आक्रमण केलं, योगेश पेंडकरला माहिती आहे की आपले गोलंदाज सुद्धा त्याच ताकदीने मैदानामध्ये उतरलेले आहेत. एखादा चौकार येणार, एखादा षटकार येणार, धावा रोखण्यासाठी त्यांच्याकडे असणार वैभवशाली जी परंपरा आपल्या गोलंदाजाने अद्यापर्यंत जी निर्माण केलेली आहे ना, ती या स्पर्धेमध्ये सुद्धा सुरू असणार. कारण सरतेशेवटी या स्पर्धेच्या विजेत्यांमध्ये नाव असणं महत्त्वाचं असणार आहे. इंडिया कप 3चा जो विजेता आहे तो प्रत्येकाला व्हायचं होतं आणि मग ते स्वप्नाचा पाठलाग करताना अशा प्रकारे मैदानामध्ये केलेले बदल हे नक्कीच प्रभावी ठरणार. हे सातत्यपूर्ण बदल योगेश पेंडकरने आज मास्टर माइंड कर्णधार या नात्याने दाखवलेले सुद्धा आपण अनुभवले. म्हणूनच 4 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती लागलेत. 4 गडी सर गारद झालेले आहेत. 117 धावांचा जो अर्थातच मोठा पल्ला गाठायचा आहे त्याचं अंतर अजून बरंच बाकी है. और इसी में 4 ओवर का खेल समाप्त हुआ और अब जाकर देखिए टाइम ट्रेवल स्ट्रैटेजी के टाइम आउट के लिए खेल जरूर रुकने वाला है. 2.5 मिनट का समय है. पहले 4 ओवर में संदीप शानदार गेंदबाजी रही है, सटीक लाइन के साथ गेंदबाजी रही है और उसके बाद में अब बल्लेबाज बीच मैदान पर हैं और अमित नाइक बल्लेबाजी कर सकते हैं. टाइटल स्पॉन्सर battery.ai एफिलिएटेड बाय आईएसपीएल. इसके साथ आप देख सकते हैं डिजिटल एजेंसी बा पार्टनर ब्रांडक्राफ्ट, पावर्ड बाय sponsor Sauli, organized by JVA Brothers, tenniskcricket.in, management partner Cricon, man of the match partner SD 18 Sports, food and beverage partner Smart Namkeen, associate sponsor Time Travel, in association with Chennai Singap, टाइटल स्पॉन्सर battery.ai. तो दर्शकों की रिएक्शन आ रही है. 2.5 मिनट का ब्रेक बिल्कुल हो गया और मैदान के अंदर दर्शक बहुत सारे आ रहे हैं. दर्शकों को मैदान के अंदर नहीं आना है. मैं समझ सकता हूं कि ये आपके सारे सितारे बीच मैदान पर खेल रहे हैं तो ये प्यार आपका है, लेकिन आपको मैदान के बाहर से ये क्रिकेट का खेल देखना, एंजॉय करना है. बिगेस्ट
ऑनलाइन एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म टेनिस क्रिकेट.in पर एक बार संदीप इसके ऊपर चर्चा हो सकती है। पहली बार क्रिकेट जगत में आप एक बार फिर जा सकते हैं, अपना प्रोफाइल बना सकते हैं टेनिस क्रिकेट.in पर रजिस्ट्रेशन करके। ये एक बार फिर थोड़ी अलग चीज आप देख रहे हैं आणि ही गरजेची आहे, कारण अलीकडच्या काळामध्ये जेव्हा क्रिकेटर मोठ्या मोठ्या वाऱ्या करायला सुरुवात केलेली आहे, त्यांनी कधी खेळाडू महाराष्ट्रामध्ये असतो, कधी गुजरातमध्ये असतो, कधी कोलकात्यामध्ये असतो, अशा वेळेला टेनिस क्रिकेट.in त्याच्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ तयार केलंय की ज्याद्वारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। तुमचा संपूर्ण डेटा मग याच्यानंतर इथे येणार आहे आणि त्याद्वारे तुम्ही केलेली कामगिरी आज आपण इथे बघू शकता की रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये केलेली कामगिरी मग या ठिकाणी ती मोजली जाणार आहे आणि त्या कामगिरीचं पुढे ज्या पद्धतीने अवलोकन होईल त्याच्यासाठी तुम्ही रेडी राहायचं आहे। टेनिस क्रिकेटने अर्थात टेनिस क्रिकेट.in आणलेलं हा तुमच्यासाठी एक नवा प्लेटफॉर्म नक्कीच तुमच्या पुढच्या फायद्याचा आहे। बहुत सारी अलग चीजें जिसके बारे में हम संदीप चर्चा जरूर करेंगे, लेकिन बीच मैदान पर देखिए अब 4 ओवर की कहानी समाप्त हुई है। पहले 4 ओवर में बहुत ही शानदार प्रदर्शन महाराष्ट्र बी टीम के गेंदबाजों का रहा है। याच दरम्यान या व्यासपीठावरती आपण पाहू शकता संतोषजी बनानेकर स्पर्धेतील शिल्पकार आहेत, लीगचे ओनर आणि त्यांचे आई वडील आता व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत। संतोष नानेकर लीग के ओनर है और उनकी माँ और पिता इस वक्त मंच के ऊपर है। ये एक बार फिर प्राउड मोमेंट होगा। संतोष नानेकर आपला मुलगा कर्तबगार निघावा यासाठी प्रत्येक आई वडिलाचं ते एक स्वप्न असतं आणि तो इतका कर्तृत्ववान व्हावा की त्याचा डंका तिन्ही जगामध्ये ऐकायला मिळावा, पाहायला मिळावा। संतोष नानेकर यांनी ते करून दाखवले। आउट ऑफ द स्टंप गेंद, बहुत अच्छी गेंद थी। गेंदबाज राजेश सोटे को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। स्कोर 25 रन 4 विकेट के नुकसान पर। ओवर 5वां प्रगति पर है। अमित नाइक 11 पर खेल रहे हैं। प्रथमेश माथुर की बात करें तो 3 पर बैटिंग करते, बहुत ही महत्वपूर्ण पारी। और अच्छी गेंद टप्पा ऑफ स्टंप के बाहर था, वहां से गेंद बिल्कुल बाहर की तरफ निकल रही थी। बल्ले का अनुने किनारा प्रजित अंबेरे ने गेंद को फाइन लेग पर फील्ड किया और फिलहाल 5वां ओवर प्रगति पर है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन पहले 4 ओवर में। एक ऐसा बॉल, ऐसी बॉल जिसके बारे में चर्चा होगी क्योंकि आने वाले 4 ओवर में आप आईएसपीएल बॉल ओवर भी देखेंगे। तो अग्नि परीक्षा इस मुकाबले में महाराष्ट्र स्मार्टनेट टीम की शाबाज चिपळूणकर टीम के ओनर है। महाराष्ट्र बी टर्फ एडिप की बात करते तो विजय मोजार, मराठा फलटन बनाम महायुद्ध। ये बहुत बड़ा संघर्ष बीच मैदान पर। राजेश सोटे अपनी बॉलिंग मां पर तैयार हैं। इस बार हवा में बहुत ही खूबसूरत चौके, बल्ले के बीचों बीच गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी। तीर से समान छू लिया आसमान, बल्लेबाज खड़े सीना तान। ये लगा बैटरी डॉट, ये आए गगन चुंबी सिक्सर। ज्या फटक्यांची गरज आहे, ज्या ताकदीने अशा फटक्याने राजेश सोरटेला आसमान दाखवलं जात आहे, त्याच्यामुळे सामना अजूनही संपलेला नाहीये हे चित्र निर्माण झालंय। जी हाँ, स्वीप करना चाहते ऑन साइड पर और विकेट के सामने पाए गए। राजेश सोटे ने बदला लिया। बल्लेबाज प्रथमेश एक तरफ बहुत अच्छी पारी के तरफ, अमित नाइक जो छक्का जड़ा था उनका विकेट, ग्रीक ऑन विकेट। ये उड़ा 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 उड़ा, ये गया 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 गया, ये भागा 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 भागा, ये घुमा 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 घुमा, ये लगा लगा लगा। पायचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला, पण आज मैदानामध्ये आपण म्हणतो ना की योगेश पेणकर जर आज मैदानामध्ये राम असेल ना तर त्याच्यासाठी गोलंदाज राजेश सोरटे काही करायला तयार आहे। मग तो वनवासात सुद्धा जायला तयार आहे आणि तो वनवा पेटवायला सुद्धा तयार आहे। तो काही करू शकतो मैदानामध्ये। जेव्हा त्याला गोलंदाजीला आणलं जातं त्या वेळेला त्याने ते दाखवून दिलंय आणि आजही मैदानामध्ये त्याने आम्ही कुठेतरी स्थिरावतोय, धावा बनवतोय असं वाटत असताना त्याने त्याचा मार्गातला अडथळा दूर केलाय आणि पायचीतच्या स्वरूपात बाद करून पाविलांचा रस्ता दाखवलाय। एखाद्या टिणगेचं रूपांतर वडव्यात होण्याआधी ती विझवणं गरजेचं असतं, हे खूप चांगलं माहिती आहे राजेश सोटेला। आणि म्हणून एक मोठा फटका, षटकार आल्यानंतर लगेचच राजेश सोटेनं बॅट्समन अमित नाईक मैदानावरती आहे आणि त्याला शांत केले। 5वां ओवर प्रगति पर है। स्कोर 25 रन 4 विकेट के नुकसान पर। बढ़िया गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई। इस बार कवर क्षेत्र में डायरेक्ट हिट करने की कोशिश की गई है, डायरेक्ट हिट तो नहीं कर पाए। फिलहाल इस वक्त बहुत अच्छा ओवर घट रहा है।
राजेश सोटे का ये दूसरा। पहले ओवर में संदीप नपीतुली गेंदबाजी रही है, जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन। अब निगाह रहेगी बल्लेबाज प्रथमेश म्हात्रे के ऊपर और दर्शन बांदेकर बहुत बढ़िया बल्लेबाजी करते, बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं। 5वां ओवर क्रुशियल ओवर है महाराष्ट्र स्मार्ट नेट टीम के लिए। ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा, बहुत अच्छी गेंद थी, रन लेना चाह रहे थे। मैदान के अंदर तालमेल में थोड़ी कमी आई है, दबाव है। बल्लेबाज जो है ना बिल्कुल दबाव महसूस कर रहे हैं, क्योंकि पहले 4 ओवर में रन नहीं आया और तीखी गेंदबाजी, घातक गेंदबाजी हो रही है। बघा कधी कधी कसं असतं की गोलंदाजी हा जो विषय आहे ना तो दुःखाचा, करुणेचा, त्राग्याचा आणि टीकेचा विषय असतो, पण आज गोलंदाजी हा विषय जो आहे ना तो खऱ्या अर्थानं कौतुकाचा आणि किंबहुना ज्याचं अभिनंदन करावं अशा पद्धतीचा प्राऊड मोमेंट देणारा ठरलाय। अभिमान वाटावा अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानामध्ये अनुभवायला मिळाली। केवळ फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाहीये। हाई स्पीड बॉल ओवर जिसके बारे में हम चर्चा कर रहे थे, महाराष्ट्र पीटर फॅटिकच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही, तर गोलंदाज सुद्धा मैदानामध्ये ते दाखवून देतात की एक डाव तुम्ही उचललात ना, चला आता दुसरी बाजू आम्ही उचलतोय। आणि याच्या जोरावरती बघा दोन्ही घोडे समसमान धावायला लागतात, तेव्हा तो विजयाचा रथ आपला पुढे जाऊ शकतो। जी हाँ, और जब आपने गेंदबाजी अच्छी की, बल्लेबाजी आपने अच्छी की और उच्च कोटि की फील्डिंग भी रही है। महेश नानगोड़े का वो कमाल का कैच, पीछे भाग के इन्होंने लिया था। स्कोर 33-5 विकेट के नुकसान पर। बहुत अच्छी गेंद, इस बार कवर क्षेत्र में गेंद को ड्राइव किया गया, 1 रन लेने का मौका। दर्शन बांदेकर विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी जरूर करते हैं, लेकिन इस मैच में अब जाकर अग्नि परीक्षा रजत मुंडे को बुलाया गया, स्पेशलिस्ट गेंदबाज है। आईपीएल बॉल ओवर डालने के लिए आए हैं प्रथमेश म्हात्रे, 4 पर खेल रहे, लेकिन 8 गेंदों का सामना किया है। प्रेशर पूरी तरह से बल्लेबाजों के ऊपर। महाराष्ट्र बस स्मार्ट नेट संघर्ष कर रनों के लिए जूझना पड़ रहा है। अच्छा स्ट्रोक है, गैप में खेलते हुए लॉन्ग पर खिलाड़ी मौजूद है। महेश नानगोड़े थोड़ा सा फंबल में, लेकिन ज्यादा नुकसान नहीं होगा। 1 रन का इजाफा, रजत मुंडे को बुलाया गया और बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। इंग्रजीमध्ये एक फार सुंदर वाक्य आहे की चॅम्पियन्स आर मेड इन ऑफ सीझन। रजत मुंडेने आज मैदानामध्ये अप्रतिम कामगिरी गोलंदाजीच्या रूपाने तो करत असेल, किंवा त्याच वेळेला योगेश पेणकरने ती केली असेल फलंदाजीच्या रूपाने। पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे की हे सारे खेळाडू मैदानामध्ये ज्या वेळेला नसतात त्याच वेळेला ज्या पद्धतीची ते प्रॅक्टिस करतात, ज्या पद्धतीने एखादा फलंदाजाने, म्हणजे अनेक सारे विषय आहेत ज्याच्यावरती आपल्याला खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळेला संधी मिळेल आपण बोलू। पण आज आयएसपीएल बॉल ओव्हरमध्ये रजत मुंडेने, आपण मगाशी कौतुक केलं होतं मयूर वाघमेरेचे गोलंदाजीचं, की तो सुद्धा या चेंडूला ज्या प्रकारे हाताळतोय त्याचं कौतुक आपण केलं। पण रजत मुंडेने सुद्धा मैदानामध्ये ते कौशल्य दाखवलं होतं, पण त्या कौशल्यावरती स्वार होतोय। सावली क्रिएशन प्रेझेंटिंग आगे गेंद थी, इस बार फुल टॉस, बल्लेबाज ने भाप लिया था, पढ़ लिया था, सीधे बल्ले से गेंद को खेल दिया और कंट्रोल नहीं है। इस बॉल का इस्तेमाल आपको करना है तो कंट्रोल बहुत इंपॉर्टेंट है। नो बॉल का इशारा करना कोटियन अनुभवी अंपायर मैदान के अंदर। स्कोर इसी के साथ अब पहुंच चुका है 40-5 विकेट के नुकसान पर है। 41-5 विकेट के नुकसान पर 6वां ओवर प्रगति पर है। टारगेट बहुत बड़ा है, अगर टारगेट बहुत बड़ा है तो सामने वाले अपोनेंट टीम के गेंदबाजों को टारगेट करने का समय आ गया है। उड़ा आसमान की तरफ, बल्ले के बीचों बीच गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। ब्यूटीफुल शॉट, मैग्निफिसेंट स्ट्रोक, बैटिंग डॉट सुपर के ऊपर सिक्सर। प्रथमेशच्या पाठमधून निघालेला हा षटकार हेच सांगतोय की त्याचं जर रक्त तुम्ही तपासून पाहिलं ना तर त्याच्यामध्ये डिफेन्सिव्ह पेशी तुम्हाला कधीच सापडणार नाही। तो योद्ध्याच्या वंशातला आहे, तो योद्ध्याप्रमाणे खेळू शकतो, त्याने दाखवून दिले ते मैदानात। इस बार हवा में है, लेकिन महेश नानगुड़े गेंद के नीचे का ये कैच हो जाएगा। ये कैसे कैच? महेश नानगुड़े का ये तीसरा कैच है। क्रीक ऑन विकेट, प्रथमेश बैक टू द पेवेलियन और आईपीएल ओवर इवेंटफुल साबित हो रहा है। संदीप कहानी में ट्विस्ट है, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, आंखों से बहुत दूर गेंद थी
और क्या ये कैच क्लीन लिया गया, एक बार फिर देखिए, और ये करीबी मामला, और बहुत करीब आए महेश नानगुडे का तीसरा कैच है। ब्रिलियंट फील्डिंग, उच्च कोटी की फील्डिंग नानगुडे साहब की रही है। नाही आणि आज चेंडू कुठेही मारा महेश नानगुडेकडेच जाणार असं तो दाखवून देतोय। या मॅच मध्ये त्याने 3 कॅच पकडलेले पाहायला मिळतात। इंडिया कपच्या 3 पर्वामध्ये तुम्ही जर आतापर्यंत पाहिलं असेल ना, तर महाराष्ट्राच्या संघामध्ये आकाश तारेकर खेळत होता आणि त्याने 6 कॅच एकाच मॅच मध्ये पकडलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। आणि आज महेश नानगुडे कदाचित मला वाटतं त्याच वाटेवरती जाताना आपल्याला अनुभवायला मिळतोय। और फिलहाल इस वक्त देखा जाएगा बल्लेबाज काफी ऑफ टर्म के बाहर वाली गेंद थी, ऑन साइड पर बाउंड्री लाइन पर लॉन्ग ऑन है, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन पर मौजूद है और करुण नकोटियन टीवी अंपायर की तरफ चले गए, आउट दिया गया, बल्लेबाज आउट। प्रथमेश को जाना पड़ेगा मैदान के अंदर। Wickets are falling in the regular interval. That's the problem for batting side. And fantastic bowling by the bowlers. कमाल की गेंदबाजी इस मुकाबले में महाराष्ट्र बी बटर के गेंदबाजों द्वारा रही है। संदीप 6 षटकं संपलीत, 47 धावा धावफलकावरती आहेत। तब्बल 117 धावांचं जे अंतर पार करायचं आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही तब्बल 70 धावा मैदानामध्ये जोडायच्या आहेत आणि त्याच्यामुळे 35 धावांचं जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते काही पूर्ण होणार की नाही या क्रिकेटच्या अनिश्चिततेच्या खेळामध्ये त्याच्यावरती चर्चा आपल्याला आपण तो एक थोडा बाजूला विषय ठेवू। पण दर्शनच्याही चेहऱ्यावरती स्माईल आहे, त्याला माहिती आहे की आज मैदानामध्ये प्रतिस्पर्धी महाराष्ट्र बी टर्फ ॲडिक्ट संघ मैदानामध्ये योगेश पेणकरच्या नेतृत्वाखाली केवळ उतरला नव्हता, तर तो आत्मविश्वासाने उतरला होता। प्रतिस्पर्धी संघाला 4 मुंड्या चीत करण्यासाठी काय काय करावं लागेल ते सर्व काही करण्यासाठी आम्ही मैदानामध्ये उतरलेलो आहोत। विश्वजित ठाकूर, दर्शन बांदेकर हे खेळाडू, कधी कधी खूप सारे खेळाडू तुमच्या संघामध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप जर असेल तर मात्र कधी कधी हा विषय राहतो की जर लवकर फलंदाज बाद झाले तर कोणाला पाठवायचा, पुढचा नंबर कोणाचा लावायचा, हा सुद्धा चर्चेचा विषय राहतो। कोणता फलंदाज चांगली कामगिरी करेल, कर्णधाराला सुद्धा हा निर्णय घेताना बऱ्याच वेळेला हृदयावरती थोडंसं वजन ठेवावं लागतं, बुद्धिबळाचा खेळ साकारावा लागतो, पण चुकलेला निर्णय मग कधी कधी मागे घेता येत नाही, हे सुद्धा तेवढंच खरं आहे। ऑफ टाइम के बाहर गेंद थी, खड़े खड़े गेंद को खेलना चाह रहे थे बैटर दर्शन बांदेकर। आणि संदीप तू बरोबर योग्य विश्लेषण केलं असतं, जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं गरजेचं असतं। वेळ चुकून गेली तर हुकमाचे एक्के सुद्धा वाया जातात। आता दर्शन बांदेकर आक्रमक बॅटर तुमच्याकडे आहे, पण तो फार उशिरा, प्रत्येक मॅच मध्ये उशीर आलाय बॅटिंग करण्याकरता। एक तरफ विश्वजीत ठाकुर ऑलराउंडर खिलाड़ी है, बहुत अच्छी लाइन, प्रज्योत अम्बेरे यॉर्कर के लिए जाने जाते हैं। मैंने एक ऐसा टूर्नामेंट देखा है जिसमें प्रज्योत अम्बेरे के साथ 29 गेंद, 36 में से 29 गेंदें पालघर के गेंदबाजों ने यॉर्क डाली थी, उसमें से एक गेंदबाज प्रज्योत अम्बेरे और एक्सप्रेस इस वक्त हमारे साथ है मैदान के अंदर, बहुत ही सटीक लाइन के साथ सदी भी गेंदबाजी कर रहे हैं। 48 विकेट के नुकसान पर ओवर 7वां प्रगति पर दर्शन बांदेकर 4 पर खेल रहे हैं, 100 का स्ट्राइक रेट है। विश्वजीत ने अपना खाता नहीं खोला है लेकिन बल्लेबाजी कर सकते हैं। बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी, स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप आपने दोनों तरफ जरूर देखा है, लेकिन आज बहुत ही लाजवाब प्रदर्शन महाराष्ट्र बी बटर पैडिक टीम के गेंदबाजों द्वारा रहा है। संदीप पहले उन्होंने रन बनाए और उसके बाद में गेंदबाजों के लिए वो कुशन मिला, बैक बैलेंस बहुत अच्छा है और विकेट गिरने का सिलसिला जारी रहा।
है। यहाँ तक का सफर, ये यादगार कहानी आपको अच्छी लगी है तो दोस्तों जोरदार तालियां इंडिया कप के लिए। मुकाबला शुरू होने जा रहा है। फिलहाल आप देख सकते हैं इस वक्त दर्शन बांधेकर 4 पर खेल रहे हैं। विश्वजीत अपना खाता नहीं खोल पाए हैं। प्रज्योत अंबेरे गेंदबाजी कर रहे हैं। बहुत अच्छी लाइन, वाइड यॉर्कर, सटीक यॉर्कर, ये इनकी ताकत रही है। प्रज्योत अंबेरे वरुण एक्सप्रेस जो है इंप्रेस कर रहे हैं सबको। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। अब देखिए हालात है ना जिस तरह से 7वां ओवर प्रगति पर है। स्कोर 48, 6 विकेट के नुकसान पर। स्मार्ट नेट की टीम संघर्ष कर रही इस वक्त। अच्छा स्ट्रोक, इस बार ऑफसाइड पर खेल दिया, रन नहीं आ रहे हैं। एक तरफ महाराष्ट्र बी की बात करें तो सैंडी कमाल की गेंदबाजी, बेहतरीन बल्लेबाजी, टॉप क्लास फील्डिंग रही है इस मुकाबले में। नाही, सर्वोत्तम होण्यासाठी तुम्हाला या सर्व दिशांनी तुम्हाला परिपक्व असावं लागतं आणि सर्व बाजूंनीही परिपक्व असावं लागतं। आज आपण पाहतोय स्पर्धेचे मुख्य आयोजक या नात्याने असणारे विजयजी अगरवाल आणि संतोषजी नाणेकर या ठिकाणी संतोषजी नाणेकर यांच्या आई वडिलांसमवेत चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळाले आणि हा एक आनंदाचा क्षण आहे, भावुक होणारा सुद्धा क्षण आहे। कारण प्रत्येकाला नेहमी मनोमन इच्छा असतं की आपल्या मुलाने ती कर्तबगारी दाखवावी, कर्तृत्ववान असावं आणि ती कामगिरी संतोष नाणेकर यांनी 10 वर्षापूर्वी पाहिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना त्यात सातत्य ठेवलं, त्याच्यामध्ये कमालीचं धारिष्ट्य दाखवलं, आलेल्या आव्हानाला तोंड दिलं आणि मग त्यातून संतोष नाणेकर आणि त्यांचं संपूर्ण tenniscricket.inचं विश्व उभं राहिलं। त्याच्यामध्ये प्रत्येकाची मेहनत आहे, प्रत्येकाची खऱ्या अर्थानं एक तपश्चर्या आहे आणि त्याचंच ते फळ आहे। जी हाँ बिल्कुल आपने सही कहा। प्रज्योत अंबेरे सदी भी गेंदबाजी बीच में तान पर कर रहे हैं। आखिरी गेंद शेष है। दर्शन बांधेकर 4 पर खेल रहे हैं। 4 गेंदों का सामना किया। बल्लेबाजों ने इस मुकाबले में हाराकिरी की है। भूषण गोले अपनी बॉलिंग माप पर तैयार। आपने अभी स्क्रीन पर देखा था टीम के इस लीग के ओनर संतोष नाणेकर आपके चरण आपको मंदिर तक लेके जाते हैं। आपके चरण आपको मंदिर तक लेके जाते हैं, लेकिन आपका आचरण जो है ना आपको भगवान तक लेके जाएगा। आज माता पिता बहुत खुश हो जाएंगे। संतोष जी, प्राउड मोमेंट हमारे लिए, आपके लिए है। और इस वक्त इंडिया कप सफल हो रहा है और संतोष नाणेकर के दोस्त वहाँ मौजूद है। एक तो तुषार वहाँ मौजूद है, विशाल और अक्षय। सिद्धेश भी आना चाह रहे थे लेकिन वो नहीं आए हैं। संतोष के लिए सपोर्ट कर रहे हैं, इस टूर्नामेंट के लिए सपोर्ट कर रहे हैं। स्कोर 51, 6 विकेट के नुकसान पर। टपकाने के बाद बिल्कुल घुमा मिला था, ऑन साइड पर दे घुमा के खेलना चाहते थे, हमला किया, शिकार बने बल्लेबाज। बैक टू द पेमरेंट जा रहे हैं बल्लेबाज बीच मैदान पर हाराकिरी करते हुए। दर्शन बांधेकर बैक टू द पेमरेंट, क्रिक ऑन विकेट। सामना महाराष्ट्राचा आहे तर आपण म्हणतो ना की महाराष्ट्र साहित्य, संगीत, कला, क्रीडा या सगळ्याच मध्ये पुढे आहे। आणि मग या टेनिस क्रिकेटच्या सामन्यामध्ये योगेश पेणकर मैदानामध्ये ज्या पद्धतीने त्याने आज नेतृत्व केलंय, ज्या पद्धतीने त्याने फलंदाजी केली आणि ज्या प्रकारे त्याने मैदानामध्ये आपल्या गोलंदाजांना इंपैक्ट प्लेयर का इस्तेमाल, पवन के लिए बीच मैदान पर आ रहे हैं लेकिन एक भी खिलाड़ी आज इंपैक्ट पर बल्लेबाजी नहीं कर पाया। बल्लेबाजों का क्रम क्या सही था वो भी देखा जाएगा। ये जो बल्लेबाज है ना, खास करके दर्शन को थोड़ा ऊपर भेजने की जरूरत थी। पवन जैसे खिलाड़ी आपके पास है, हमेशा 1, 2, 3 में बल्लेबाजी करते हैं, लेकिन आज बहुत लेट बल्लेबाजी करने के लिए आए हैं। हा चर्चेचा विषय राहील कारण कोणत्या क्रमांकावरती कोणत्या फलंदाजाने फलंदाजी करावी हा नेहमी एक अवघड विषय अलीकडच्या काळामध्ये। असे जेव्हा संघ तुम्ही पॅक करून मैदानामध्ये घेऊन येता त्यावेळेला तो विषय सदैव चर्चेचा राहिलेला आहे आणि त्याचमुळे जर लवकर एखादा फलंदाज बाद झाला तर कोणत्या फलंदाजाला पाचारण करावं, काही वेळेला खूप चांगली फलंदाजी सुरुवातीच्या फलंदाजांनी केलेली असतं, मग नक्की कोणत्या फलंदाजाने 3ऱ्या क्रमांकावर यावं, कोणत्या फलंदाजाने 4थ्या क्रमांकावर यावं, हे कन्फ्युजन अधिक गोंधळ वाढवतं। गुफ्तगू जारी रहेगा। संडी इस बार गेंद को ऑनसाइड पर खेल दिया क्योंकि एक स्टेट लेवल की टीम आप बना रहे हैं, नेशनल लेवल का टूर्नामेंट आप खेल रहे हैं, तो उसका संतुलन होना चाहिए। कितने ओपनर आपके पास पाहिजे, कितने ओपनर आपके पास होणे चाहिए, म्हणजे किती ओपनर तुमच्याकडे, आघाडीचे फलंदाज किती असायला हवेत, मधल्या फळीतले फलंदाज किती असायला हवेत,
त्याचबरोबर 6व्या 7व्या क्रमांकावरती कोण बॅटिंग करू शकतो या सगळ्याची चर्चा आणि टीमची बांधणी अत्यंत महत्वाची आहे. भूषण गोळी गोलंदाजी मार्कवरती सातारा एक्सप्रेस सध्या आपल्याला बघायला मिळते आणि मैदानावरती 53 धावा 7 गडांच्या बहुमतात. याचा अर्थ काय तर या मॅचमध्ये सँडी अतिशय दर्जेदार कामगिरी गोलंदाजाने केले, प्रभावी कामगिरी केले आणि प्रतिस्पर्ध्यावरती कुरघोडी केली. नक्कीच, आणि त्याच्यासाठी कौतुक करावं लागेल की जर आज मैदानामध्ये फलंदाजांनी आपला वाटा उचलला होता ना तर गोलंदाजाने सुद्धा जशाच तसं कामगिरी करणं गरजेचं असतं. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे, त्याचं उत्तम उदाहरण आज महाराष्ट्राच्या या संघाने दाखवून दिलं. मैदानामध्ये सरते शेवटी विस्ता विस्ता दिवा मोठा होतो तसा battery.ai प्रेझेंटिंग षटकार पाहायला मिळालाय. पण सामना गिरा 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 ये उड़ा 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 ये गया ये भागा 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 ये घुमा 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 शानदार स्ट्रोक था, हेलीकॉप्टर खेल दिया. आपको विंडो सीट चाहिए, विंडो सीट भी मिल रही है, लेकिन भाई आपका एक बार फिर गाड़ी से उतरने का समय आ गया. पवन केने बहुत ही शानदार बल्लेबाज है, लेकिन बल्लेबाजी करने के लिए सैंडी बहुत लेट आए हैं. तो इस मुकाबले में बहुत ही शानदार प्रदर्शन महाराष्ट्र बी टेक्निक टीम का. विजय मोजार बहुत खुश रहेंगे जिस तरह से सेमीफाइनल का मुकाबला तो आपको फाइनल का टिकट मिला है. योगेश पेंटकर के 28